आगमन झालेलं मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचंय। तर नक्कीच इथले सर्व प्रकारचे लोगो आणि सर्व प्रकारचे लॉट्स प्रीमियर लीग साठी सर्व प्रकारचे लोगो बनवण्यासाठी ज्यांची कामगिरी आहे, उल्लेखनीय कामगिरी आहे, ते राहुल महाडिक यांचं इथं आगमन झालेलं मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो। सामना सुरू होण्याचा इशारा पंचांचा आलेला आहे। सलामीची जोडी सागर पारदे आणि शुभम वाघमारे आहे। तर पहिलाच गोलंदाज वेगवान चेंडू टाकलाय साहिल भगत या गोलंदाजाने। साहिल भगत शेलगर संघाचा हा गोलंदाज आहे। शेलगर आणि सांगुर्ली अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळते। 4 षटकांचा सामना। साहिलने चांगला चेंडू टाकला, बीट केले फलंदाज सागर पारदे या फलंदाजाला। साहिल भगत गोलंदाजी मार्कवरती, समोर फलंदाज यावेळेस मात्र सागर पारदी। यावेळेस मात्र शॉट खेळून काढलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे, कुठल्याही प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडूची सांगता होते। उल्लेखनीय गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी, 2 चेंडू या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिशय चांगले टाकले महेश स्मृती शेलगर संघाच्या या गोलंदाज साहिल भगतने। सागर पारदी ऑन द स्ट्राइक खेळण्यासाठी 2 चेंडूंचा सामना त्याने आतापर्यंत केला आणि तिसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असणार आहे। यावेळेस वेगावर स्वार, वेगवान गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या ग्लव्ज मध्ये जे चेंडू जाऊन सामावला आणि या प्रकारे निर्धाव चेंडूची सांगता। 3 चेंडू आतापर्यंत सलग टाकले। खूप चांगली गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली ती साहिल कडनं। शेलगर संघाचा हा साहिल गोलंदाजी मार्कवरती आणि एका बाजूला आपण पाहतोय सागर पारदी जो ऑन द स्ट्राइक खेळण्यासाठी सज्ज आहे। 3 चेंडूंचा सामना त्यांनी मात्र केला। चौथा चेंडू अजून हवेमध्ये आणि आता प्रेशर प्रेशर प्रेशर। यावेळेस मात्र खराब क्षेत्ररक्षण केलं, तिले गेल्याने तुपही गेलं, अशा प्रकारे हा झेल जमिनी लगत झाला आणि इथे मात्र एक विकेट घेता घेता बचावला आणि जीवदान मिळालं ते सागर पारदीला। 4 चेंडू खेळल्यानंतर 1 धाव मात्र कशी बशी का होईना ती मात्र मिळाली इथे सांगोर्ली संघाला। गावदेवी सांगोर्ली बनाम महेश स्मृती शेलगर अशी ही लढत आहे। 4 षटकांचा सामना। गोलंदाज पुन्हा एकदा साहिल भगत, ज्याच्याकडे गोलंदाजी थ्रो मध्ये हा चेंडू हवेमध्ये होता, परंतु झेल सहजरित्या आलेला, त्याला टिपता आले नाहीये। 1 धाव मात्र तिथे मिळाली आणि सांगोर्ली संघाचा अकाउंट ओपन झाला। पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन येतोय साहिल भगत, समोर डावखुर हाताचा फलंदाज शुभम वाघमारे। दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण हा सामना आहे। काय घडणार या सामन्यामध्ये? यावेळेस ऑफ कटर चेंडू टाकलेला, दिशा भरकटलाय, पंचांचा इशारा येतो वाईटचा। धावसंख्येत बदल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 या आकड्यावरती। बिनबाद 2 अशी सुरुवात। पॉवर प्लेचा षटक चालू असताना साहिल भगतने केलेली आक्रमकतेची गोलंदाजी, योग्य टप्प्यावर टाकलेले चेंडू आतापर्यंत तरी त्याने जकडून ठेवले, बांधून ठेवलाय। 1 धाव त्याच्या चुकीमुळे मिळाली आणि दुसरी धाव त्याच्या चुकीमुळे जो वाईटचा चेंडू त्याने टाकला। यावेळेस मात्र खराब चेंडू टाकला, त्याचा पुरेपूर फायदा, चेंडू आर पार सीमा पार और एक दमदार षटकार। 6 धावा, या 6 धावांनी एकूण धावसंख्येला आकार देण्याचं काम मात्र केलं। 8 धावा धावफलकावरती त्या गावदेवी सांगोर्ली संघाच्या। अंतिम चेंडू या षटकातला आपण पाहतोय, जबरदस्त गोलंदाजी केली होती, परंतु या चेंडूवरती, या 5व्या चेंडूवरती मात्र हाणामारी केली। षटकार आला, डावखुऱ्याचा फलंदाज मैदानामध्ये शुभम। बॅटची येत घेतलाय, चेंडू थांबणार नाहीये, लॉंग ऑन आणि स्क्वेअर लेग आणि याच्या मध्ये जाते सरळ 4 धावांसाठी आणि या 4 धावांची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावरती। जबरदस्त चेंडू होता, फाईन लेग आणि थर्डमॅनच्या मध्ये सरळ 4 धावांसाठी अजून एक चौकार आणि या चौकारांची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावरती। जबरदस्त फलंदाजी मागच्या 2 चेंडूवरती शुभम वाघमारे याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाली आणि या धावसंख्येवरती जर आपण विचार केला, पहिले 5 चेंडू, पहिले 4 चेंडू, या 4 चेंडूंवरती धावा जमल्या नव्हत्या। त्यानंतर मात्र शुभम वाघमारे या फलंदाजाने हाणामारी केली, 1 षटकार मारला, 1 चौकार मारला आणि धावसंख्येला आकार देण्याचं काम केलं। एकूण धावसंख्येचा विचार केला, पहिल्या षटकाचा खेळ संपेपर्यंत धावसंख्या आहे ती 12।
बिनबाद 12 अशी सुरुवात आहे. जबरदस्त सामना या मैदानावरती. एका बाजूला सांगोर्ली संघ आहे, एका बाजूला शेलगर संघ, अशी ही लढत आहे. कुठला संघ विजयी होणार या सामन्यामध्ये? येणारा काल, येणारे वेळ, येणारे चेंडू सांगणार आहेत की या सामन्यामध्ये कोण जिंकणार. जबरदस्त मुकाबला आहे. नवीन गोलंदाज मैदानामध्ये येतोय आदित्य भगत. गोलंदाजी करण्यासाठी, दुसरं षटक टाकण्यासाठी, सांघिक दुसरं आणि व्यक्तिगत पहिलं षटक टाकण्यासाठी पहिल्या षटकात 12 धावा साहिलने खर्च केल्या आणि आता आदित्य मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. सागर पारधी ऑन द स्ट्राइक खेळण्यासाठी, ज्याने 4 चेंडू खेळले, 1 धाव बनवले आपल्या संघासाठी, तोच सागर मात्र ऑन द स्ट्राइक खेळण्यासाठी सज्ज आहे. नॉन स्ट्राइक एंडला शुभम वाघमारे. यावेळेचा चेंडू फुलटॉसचा चेंडू, त्याचा समाचार घेतलाय, चेंडू भिडकावलाय सरळ आरपार सीमा पार. अजून एक दमदार षटकार. 6 धावा. या 6 धावांनिशी एकूण धावसंख्या नेऊन पोहोचवले 18 या धावसंख्येवरती. या आधी सागरने 4 चेंडू खेळले होते, 1च धाव त्याने केली होती, परंतु आता त्याला फुलटॉसचा चेंडू भेटला आणि त्याने मात्र सरळ भिडकवलं तो 6 धावांसाठी आणि या 6 धावांनिशी एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले 18 या धावसंख्येवरती. फुलटॉस चेंडूची चाचपणी केली जाते. एकूण धावसंख्या आहे या षटकारानिशी 18 या धावसंख्येवरती. एका बाजूला आपण पाहतो शेलगर संघ आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सांगोर्ली संघ. अशी भेड्यात मैदानामध्ये आहे आणि इथं मात्र पाहिले जात आहे की हा चेंडू कशा प्रकारे या मैदानावरती ट्रॅव्हल झाला होता. षटकार बसलाय या फुलटॉसच्या चेंडूवरती आणि इथे मात्र पंचांचा इशारा आलेला आहे. तिसरे पंच जरी आपण म्हटलं तरी हा नो बॉल नाहीये. अतिशय सुरेख चेंडू टाकला होता. तर खूप चांगला इथे मात्र डिसिजन आहे. जे 24 लाईव्ह आमच्या इथे जे आहेत त्यांच्याकडनं इशारा आलेला आहे की हा खूप चांगला डिसिजन आहे पंचांचा आणि इथे मात्र खूप चांगला षटकारही आपल्याला पाहायला मिळाला होता. यावेळेस मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. एकेरी धावांनी एकूण धावसंख्या 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती सांगोर्ली संघाच्या. तिथे आपण पाहतो मैदानामध्ये ज्या प्रकारची सुरुवात आतापर्यंत झाली होती. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या, त्यानंतर मात्र सुरुवात आक्रमकतेची केली आणि ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय जसं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये राईट अँड लेफ्ट अशा प्रकारची जोडी आहे. एका बाजूला सागर पारधी, दुसऱ्या बाजूला शुभम वाघमारे. हे दोन्ही फलंदाज, एक राईट आणि एक लेफ्ट, असे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. तर गोलंदाज आपण पाहतोय शेलगर संघाचा हा गोलंदाज साहिलने याआधी चांगली गोलंदाजी केली होती. आदित्य भगत गोलंदाजी मार्कवरती आहे आणि एक षटकारही त्यांनी खाल्लेला आहे. परंतु डावखुराताचा फलंदाज ऑन द स्ट्राइक खेळण्यासाठी सज्ज आहे शुभम. शुभमच्या बॅटच्या पट्ट्यात बरोबर आला नाहीये. सरळ गोलंदाजी थ्रो मध्ये चेंडू अडवला जातोय. निर्धाव चेंडूची सांगत होते. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये केली जाते ती आदित्य भगत या गोलंदाजाकडनं. महेश स्मृती शेलगर आणि गावदेवी सांगोर्ली अशी ही लढत मैदानामध्ये प्रेक्षक वर्ग अतिशय प्रेमाने हा सामना पाहत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू उसली जास्त घेतलेली आहे, परंतु पंचांचा इशारा स्वेर मारा, वाईटचा इशारा पंचांचा येतोय. धावसंख्येत बदल, धावसंख्या जाऊन पोहोचते ते 20 या आकड्यावरती. बिनबाद 20 अशी सुरुवात आतापर्यंत गावदेवी सांगोर्ली संघाची समोर असणाऱ्या महेश स्मृती शेलगर संघाबरोबर खेळत असताना. पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू पुन्हा एकदा दिशा भरकटलाय गोलंदाज. पंचांचा इशारा येतोय. दुसरा वाईट. एकूण धावसंख्या 21 धावा धावफलकावरती.
दोन चेंडू लगातार आतापर्यंत आदित्य भगत या गोलंदाजाने वाईट टाकलेत। पहिल्या चेंडूवरती त्यांनी षटकार खाल्ला होता, त्यानंतर थोडीशी खराब गोलंदाजी आपल्याला त्याच्याकडनं पाहायला मिळते। एकूण धावसंख्या आहे ती 21 धावा गावदेवी सांगोर्ली संघाची। संत आणि शांत सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते। आतापर्यंत बरेचसे सामने झाले, परंतु हे सामने फार महत्त्वाचे आहेत। प्रत्येक संघासाठी महत्त्वाचा घटक आहे हा सामना, त्यासाठी दोन्ही संघांचे प्रयत्न यावेळेस बरोबर बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये। खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते आणि इथे मात्र बीट केले जाते। फलंदाज शुभम वाघमारे या फलंदाजाला धाव फलकावरती धावा काही वाढत नाही, 21 धावा धाव फलकावरती आहेत दुसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना। पुन्हा एकदा सज्ज आहे गोलंदाज, काय घडणार या सामन्यामध्ये असं चित्र। यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, अचूक झेल टिपला जातोय। शुभम वाघमारेला मात्र माघारी जावं लागतंय। पहिला हादरा बसतोय तो सांगोर्ली संघाला। शुभम वाघमारे हा फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला ज्याने आपल्या संघासाठी योगदान दिलं ते 10 धावांचा 5 चेंडूंचा सामना केला, एक षटकार आणि एक चौकाराच्या साह्याने त्याने मात्र तंबूच्या आश्रयाला तो आता जाताना दिसतोय। नवीन फलंदाज मैदानामध्ये केतन देशमुख। आदित्य भगत मात्र गोलंदाजी मार्कवरती 2 चेंडू वाईट टाकल्यानंतर एक विकेटही मिळवली आणि मैदानामध्ये जबरदस्त सामना आहे। दोन्ही संघ हा सामना जिंकण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार आहेत, कारण सामना त्यांना जिंकावाच लागेल। हा चेंडू या षटकातला लगातार जर विचार केला आपण आतापर्यंत 3 चेंडू वाईट टाकलेत या गोलंदाजाने आणि अशा प्रकारे धावसंख्येत बदल, धावसंख्या जाऊन पोहोचले ती 22 या आकड्यावरती। एक बाद 22 आउट होणारा फलंदाज शुभम, ज्याने व्यक्तिगत 10 धावांचं योगदान आपल्या संघासाठी, एक षटकार आणि एक चौकाराची आतषबाजी त्याने मात्र केली होती। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे, काय घडणार या सामन्यामध्ये ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे। यावेळेचा चेंडू अति वेगाने वेगवान चेंडू टाकला, फलंदाजाला बीट केलाय। 2 षटकांचा खेळ संपला इथे। या दुहेरी षटकानंतर एकूण धावसंख्येचा विचार केला तर गावदेवी सांगोर्ली संघ धावून पोहोचलाय 22 या आकड्यावरती। 11च्या सरासरीने आतापर्यंत एक बाद 22। बावीस धावा धावफलकावरती आहेत। 2 षटकांचा खेळ संपला। पहिल्या षटकाचा विचार केला, पहिल्या षटकामध्ये 12 धावा साहिलने खर्च केल्या होत्या, या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या। एकूण धावसंख्या आहे ती 1 बाद 22। गोलंदाजी करण्यासाठी आलाय प्रतीक भगत। नवीन गोलंदाज सांघिक 3रं षटक घेऊन व्यक्तिगत पहिले षटक साकारण्यासाठी मैदानामध्ये न्यू पनवेल गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असणार आहे। एकूण धावसंख्येचा विचार केला 11च्या सरासरीने 1 बाद 22 धावसंख्या गावदेवी सांगोर्ली संघाची आतापर्यंत। आणि आता नवीन गोलंदाज वापरला जातोय प्रतीक भगत। कशा प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये साकारतोय, समोर फलंदाज यावेळेस मात्र आहे तो केतन देशमुख। केतन आणि सागर पारधी मैदानामध्ये आहे। हा चेंडू जबरदस्त फटका मारलाय, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि या एकेरी धावावर समाधान मानावं लागेल। एकूण धावसंख्या 23 धावा धावफलकावरती गावदेवी सांगोर्ली संघाची। आक्रमकतेची गोलंदाजी आणि फलंदाजी या सत्रामध्ये आता करावी लागणार आहे। दोन्ही संघांना जिंकणं फार गरजेचं आहे। काय घडणार या सामन्यामध्ये ते येणारा काल, येणारे वेळ, येणारे चेंडू सांगणार आहेत। तोपर्यंत सामन्यामध्ये मजल मारावी लागणार आहे प्रत्येक क्षणाला। आणि आता मात्र चेंडू सरळ भिडकावलाय तो 6 धावांसाठी। अजून एक दमदार रामदेव बाबा पतंजली षटकार, 6 धावा।
29 धावा सागर पारधीच्या बॅट मधून निघालेला षटकार. या षटकारानिशी एकूण धावसंख्या 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. शुभम बाद झाल्यानंतर सागर आणि केतन या फलंदाजाने समाचार घेतला या सामन्यामध्ये आणि आक्रमकतेची पारी त्यांनी आतापर्यंत लागवून दाखवलेली आहे आणि कडा प्रहार केला प्रतीक वरती. चेंडू सरळ सीमारेषेकडे झाडला आणि एकूण धावा मिळाल्या 6. एकूण धाव संख्या आहे ती 29. तिसरं षटक मैदानामध्ये आपण पाहतोय. प्रतीक भगत आणि ऑन द स्ट्राइक खेळण्यासाठी सज्ज आहे सागर पारधी, ज्याने आतापर्यंत 2 षटकारांची आतषबाजी करत तब्बल 14 धावा आपल्या संघासाठी जमवलेल्या आहेत. एकूण धावसंख्येचा विचार केला 29 धावा. हा चेंडू कार्पेट शॉट खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली जाते. एकापेक्षा काही नाहीये. 30 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहिले गेलेले आहेत. 30 धावा आता झालेल्या आहेत आणि सुंदर सामना मैदानामध्ये हळूहळू धावसंख्येला आकार देण्याचं काम हे फलंदाज करत आहेत. गोलंदाज ताकदीची गोलंदाजी मैदानामध्ये करत आहेत, परंतु तितक्या ताकदीची फलंदाजी पाहायला मिळते. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले ती गावदेवी सांगोर्ली संघाची 30 या आकड्यावरती. आणि हा चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात बरोबर भेटलेला आहे. मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर, आर पार सीमा पार. अजून एक दमदार षटकार. 36 धावा या षटकारानिशी आल्या. जबरदस्त फलंदाजी. यावेळेस मात्र षटकार मारला तो केतन देशमुख या फलंदाजाने. धावसंख्येला आकार दिला. मागच्या सामन्याचा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये उच्चांक धावा 4 षटकामध्ये गाठली होती, परंतु या सामन्यामध्ये आतापर्यंतचा विचार केला 3रं षटक प्रगती पथावर आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 36 या आकड्यावरती. तुझा माझा 36चा आकडा असं म्हटलं जातं, परंतु इथे 36चा आकडा आता फार महत्वाचा आहे. 36 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि आता मैदानात काय घडणार यावेळेस मात्र वाईटचा इशारा पंचांचा येतोय. धावसंख्येत बदल. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 37 या आकड्यावरती. 37 धावा मैदानामध्ये आतापर्यंत कडी झुंज या दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे सांगुर्ली संघ आहे, दुसऱ्या बाजूला शेलगर संघ आहे. अशी ही लढत मैदानामध्ये आहे. गोलंदाज सज्ज. यावेळेचा चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मधनं काढलाय. सरळ सीमारेषेकडे थांबणार नाहीये. अजून एक दमदार डाबर जॉन बाद चौकार. 4 धावा. पस्तीस धावा धावफलकावरती. 36 धावा एकूण धावसंख्या आहे. 41 धावा. सॉरी, एकूण धावसंख्येचा विचार केला 41 धावा धावफलकावरती आहेत. 41 धावा मैदानामध्ये आपण पाहिलेल्या आहेत. खूप चांगली फटकेबाजी इथे आपल्याला पाहायला मिळते आणि इथे मात्र आपण पाहिलं असेल यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. 41 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत आपण पाहिलेल्या सांगुर्ली संघाने आक्रमकपणा घेतलेला आहे आणि या षटकार चौकारांच्या साहाय्याने एकूण धावसंख्येचा विचार केला तर 41 धावा धावफलकावरती. एक्केचाळीस धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहिलेल्या आहेत. त्या गावदेवी सांगोर्ली संघाच्या सुरुवात चांगली झालेली आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. अंतिम षटक या सत्रातला बाकी असणार आहे. 41 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या आणि आता या अंतिम षटकामध्ये अजून किती धावा येतात ते पाहणं गरजेचं आहे. जरी
या सामन्यामध्ये मागच्या सामन्याचा जर विचार केला, मागच्या सामन्यात ही धावसंख्या झाली होती. याही सामन्यात आतापर्यंत 41-40 धावा जमवलेल्या आहेत. या 4 षटकांमध्ये धावा येतात शेवटच्या क्षणाला आणि तशा प्रकारची फलंदाजी मात्र प्रत्येक संघाला करावी लागणार आहे. नवीन गोलंदाज मैदानामध्ये सचिन घरत. सचिन घरतचा हा पहिला चेंडू हवेमध्ये भिडकावलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात, तेदा तिरपीट, तेल गेले, तूप गेले आणि हा झेल मात्र जमिनी लगत झाला. तिथे धावा मिळाल्या संघाला 3 धावा मिळाल्या, म्हणजे एकूण धावसंख्या 44 धावा मैदानावरती आणि अतिशय चांगला झेल होता, परंतु तो झेल टिपता आला नाहीये आणि जीवदान मिळालं फलंदाजाला. एकूण धावसंख्या 44 धावा. 44 धावा मैदानामध्ये आपण पाहिलेल्या आहेत. जबरदस्त घमासान, सांगोर्ले एका बाजूला, शिलगर एका बाजूला अशी लढत मैदानामध्ये. आणि आता मात्र चेंडू हवेमध्ये घेतलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तिथे आहेत आणि आता मात्र निशाणा बरोबर साधलेला आहे. फलंदाजाला माघारी जावं लागल. 44 धावा धावफलकावरती असताना दुसरा फलंदाज बाद. केतनने बनवल्या 11. या सामन्यामध्ये आपण पाहिले असतील 1 षटकार आणि 1 चौकाराची आतषबाजी केतनने केली आणि एकूण धावसंख्या आहे ती 44 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेला आहे मिलिंद वाघमारे. मिलिंद आलाय फलंदाजी करण्यासाठी. नवीन फलंदाज तर गोलंदाज सज्ज आहे तो सचिन घरत. अंतिम षटक टाकण्यासाठी सज्ज आहे. पहिल्या यावेळेचा चेंडू मात्र हवेमध्ये घेतलाय. चेंडू थांबणार नाहीये, सरळ सीमारेषेचा वेध घेतोय. अजून एक दमदार हायवार्ड फाउंडन सॉलिड षटकार. 6 धावा. एकूण धावसंख्या 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. यावेळेस मात्र गावदेवी सांगुर्ली संघाच्या खात्यामध्ये 50 धावा जमा झालेल्या आहेत. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत या षटकातले, परंतु आक्रमकपणा घेतला तो फलंदाज सागर पारदे या फलंदाजाने. एकूण धावसंख्या 50 आणि अजून एक दमदार हिट मारलाय त्याच दिशेने. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेचा वेध घेताना दमदार षटकार. 56 धावा धावफलकावरती. हळूहळू या षटकामध्ये धावगतीला आकार देण्याचं काम केलं. लगातारचे चेंडूवरती षटकार खेचण्यामध्ये यशस्वी कामगिरी सागर पारदे या फलंदाजाने केलेली आहे. आणि इथे मात्र हॅट्रिक साधत असताना एक जबरदस्त चेंडू टाकला तो सचिन घरतने आणि इथे मात्र फलंदाजीला विराम द्यावा लागला ते सागर पारदे या फलंदाजाला. 56 धावा 2 षटकार आता त्यांनी लगातार खेचले होते, त्यानंतर आपले विकेट गमावून बसली. एकूण त्याने धावा बनवल्या आपल्या संघासाठी 30. 13 चेंडू आणि 30 धावांचं मोठे योगदान आहे. ज्या 56 धावा आहेत त्याच्यामध्ये 30 धावांचं योगदान. सागर जो सलामीला आला होता त्याने हळूहळू धावगतीला आकार दिला. 4 षटकार त्यांनी मारले आणि आपल्या धावसंख्येला पुढे नेऊन ठेवण्याचं काम केलं. 56 धावा आणि आता अंतिम चेंडू मला असं वाटतं असेल. अंतिम चेंडू टाकण्यासाठी सचिन तयार आहे. एकूण धावसंख्या आहे ती 56. छप्पन्न धावा. यावेळेस अजून एक चेंडू हवेमध्ये आहे आणि आता मात्र फलंदाज बाद होतोय. 56 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागलेल्या आहेत आणि 57 धावांचं आव्हान असणार आहे. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 57 धावा मैदानामध्ये करायच्या आहेत. इथे मात्र महेश स्मृती शेलगर संघाला मात्र मैदानामध्ये आता कामगिरी करावी लागणार ती फलंदाजीची. गोलंदाजी त्यांनी केली परंतु फलंदाजी केली ती सांगोर्ली संघाने. सांगोर्ली संघाने धावा जमवल्या ते 56 आणि 57 धावांचं लक्ष ठेवणार आहे. येणाऱ्या या काळामध्ये कशा प्रकारच्या या धावा येतात, कशा प्रकारची गोलंदाजी होते या ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा जाणार दीपकजी पाटील यांच्याकडे. परंतु सुरेख सामना मैदानामध्ये अजूनही रंगतोय. काय घडणार, येणारा काळ, येणारे वेळ, येणारे चेंडू सांगणार आहेत हा सामना कोण जिंकेल.
हॅलो, थँक्यू सो मच गोरक्ष. तर पुन्हा एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफी 2021 आज या स्पर्धेचा 7वा दिवस आहे. डी ग्रुपचे आपण सामने पाहतोय आणि सगळेच चांगला खेळ आज या संघांच्या निमित्तानं पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. उद्या महाराष्ट्र ओपन आहे. क्रीडा रसिको सगळे महाराष्ट्रामधले तारे सितारे तुम्हाला या मैदानावर अवतरताना पाहायला मिळतील. तुमचे सगळे लोकप्रिय खेळाडू महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, महाराष्ट्राबाहेरील किंवा दिल्लीचे खेळाडू तुम्हाला उद्या या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. आणि या ओपनचा थरार आहे. खुल्या गटातील सामने उद्या, त्यामुळे मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्गाला आजच हे आग्रहाचं आमंत्रण. कारण तेजस्जी म्हात्रे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपण पाहतो आणि त्यांच्यामुळेच उद्या मात्र जे आपण बऱ्याच वेळा लाईव्ह पाहतो, टीव्हीवर पाहतो, परंतु उद्या मात्र नवीन पनवेलच्या या राजीव गांधी मैदानावर सगळ्या मोठ्या खेळाडूंचा खेळ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कृष्णा सातपुते असेल, इजाज कुरेजी असेल, नाजिम गुल्ले असेल, तर बंटी पटेल असेल, आकाश तारेकर, सगळेच तारे सितारे, किती नावं घ्यायची. सगळ्यांचा तुमच्या आवडत्या लोकप्रिय खेळाडूंचा खेळ या निमित्तानं पाहायला मिळेल. आणि परवा अट्रॅक्शन आहे या स्पर्धेमध्ये वुमन्स क्रिकेट. वुमन्स क्रिकेट, महिला क्रिकेट 8 टीम तुम्हाला पाहायला मिळतील, जे कोणत्याही स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळत नाही. परंतु गतवर्षी आपण ही संकल्पना सुरू केली तेजस्जी म्हात्रे, आणि ही आगळीवेगळी संकल्पना तेजस्जी म्हात्रेच करू शकतात. कारण 8 वुमन्सच्या टीम तयार करणं तेजस म्हात्रे यांच्याशिवाय कोणाला जमणार. रत्नागिरीची सुद्धा टीम आहे, मुंबईच्या टीम्स, मुंबईच्या गर्ल्स तुम्हाला पाहायला मिळतील, खूप चांगलं क्रिकेट खेळतात. त्यामुळं तुम्हाला 10 तारखेला हा थरार वुमन्स क्रिकेटचा पाहायला मिळेल आणि 11 तारखेला या स्पर्धेची सगळे सुपर 4चे सामने, सेमीफायनल, फायनल, सगळ्या लढती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आणि लेडीजच्या मॅचेस बरोबर ग्रामपंचायत लीग मधल्या ग्रामीण ओपनच्या 2 मॅचेस पेंडिंग आहेत, त्या त्याच दिवशी 10 तारखेला कव्हर केल्या जातील. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. इथे धावांचा पाठलाग करायचा आहे. महेश स्मृती शेलगर संघाला तब्बल 57 धावा या मॅच मध्ये. शेवटच्या षटकामध्ये सचिन घरत यांच्या गोलंदाजीवर सोडलेला झेल आणि त्यानंतर सागर पारधीने मारलेले 2 षटकार हे निर्णायक ठरणार का या मॅच मध्ये. अकुटप्प्याचा बॉल, पहिलाच बॉल यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर होता आणि कुशल भगतनं मात्र भिरकावून दिलाय. षटकारांच्या मदतीनं मात्र टीमचा श्री गणेशा होतोय तो या 6 धावेनं. आज पहिल्या मॅच मध्ये सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिला कुशल, आणि कुशलता आहे या फलंदाजाकडे. गेले कित्येक वर्ष पाहायला गेलं तर शेलगर टीम साठी मोठं योगदान दिलंय आणि मोस्ट एक्सपिरियन्स खेळाडू या टीमचा. आणि आज मदार आहे, कारण इथून संघाला पुढे न्यायचं असेल तर या दोघांना खेळणं तेवढंच मला माहिती आहे. 57 धावा चेस करायच्यात, 14.25च्या सरासरीनं जायचंय. आणि असं असताना मात्र निदान 2 मोठे फटके एका ओव्हरमध्ये येणं फार गरजेचं आहे आणि तेव्हाच कुठेतरी ही धावसंख्या आपण चेस करू शकतो. आणि ते 2 फटके मात्र पहिल्याच 2 बॉलवर आल्यानंतर इथे शेलगर संघाचं टेन्शन दूर गेलं असणार. आणखीन एक बडे सुपर शॉट काऊ कॉर्नरच्या वरतून उडवलाय कुशल भगत ऑन फायर. लगातार 3रा षटकार. काय बॅटिंग आहे, काय विस्फोटकता आहे, काय आक्रमकता आहे, आणि सर्व काही आहे या खेळाडूकडे. कुशल नाव आहे त्याचं, त्यामुळे कुशलता तुम्हाला त्याच्या फलंदाजी मधून पाहायला मिळते. अफलातून ग्रेट स्टार्ट बाय शेलगर टीम. 3 लगातार षटकार. आणखी एक सुपर शॉट. व्हाट अ ग्रेट इनिंग बाय कुशल भगत. इट्स अ 6 नंबर 4. लगातार 4था षटकार आणि 57 धावांचा चेस करण्यासाठी आम्ही आता मात्र कंबर कसले. काय बॅटिंग होते. अगदी बॉल पाहायला गेलं तर त्याला फुटबॉल सारखा दिसतोय आणि प्रत्येक चेंडू टोलवायचाच याच उद्देशाने आता मात्र मैदानामध्ये फलंदाजी केली जाते. लगातार 4 षटकारांच्या मदतीनं टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 24 या आकड्यावर. 24 रन्स, 14.25ची सरासरी राखायची होती, परंतु त्याही पेक्षा मात्र पुढे. फुलटॉस बॉल, इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. चान्स जरूर होता 5वा षटकार मारण्याचा, परंतु हे होतं बराच वेळा. एखाद्या खराब चेंडूवर एखादी चांगली विकेट नेहमी पडताना आपण पाहिलंय आणि असंच काहीसं मैदानामध्ये झालंय. 4 लगातार षटकारानंतर मात्र फुलटॉस बॉलवर बळी जाईल
असं कुशलला सुद्धा स्वप्नात वाटलं नसेल, परंतु खूप चांगला खेळ मात्र त्यानं साकारला. टीमला जी बढत निर्माण करायची होती, ज्या धावांची मात्र गरज होती, ती चांगली स्टार्ट असणं फार गरजेचं असतं आणि ती स्टार्ट मात्र मिळून दिले. 5 चेंडूंमध्ये 4 षटकारांच्या मदतीनं 24 धावा ठोकल्यात आणि महेशस्मृती शेलकर संघाला मात्र खूपच आक्रमक अशी सुरुवात करून दिले. आता मात्र उर्वरित फलंदाजांना राहिलेलं काम करायचंय. आदित्य भगत कडून आता अपेक्षा वाढल्या असतील. अनिकेत पाटीलला यश मिळालंय. खूप चांगला बॉल. 4 षटकार खाल्यानंतर मात्र कमबॅक केलंय गोलंदाज अनिकेत पाटीलला. शेवटचे 2 चेंडू मात्र निर्धाव पडलेत. 24 धावा झाल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 4 षटकार सांगोली टीमसाठी आता मात्र थोडंसं मनामध्ये सलत असतील, परंतु कमबॅक करता येऊ शकतो अजूनही या मॅच मध्ये आणि त्यासाठी लढावं लागेल. ही लढण्याची वृत्ती तयार ठेवा. उठा आणि संघर्ष करा आणि काय झालंय मागच्या ओव्हरमध्ये हे विसरून जाऊन तुम्हाला पुन्हा एकदा नव्यानं खेळ करावा लागेल सांगोर्ली टीम. आणि हाच नवीन खेळ मात्र एक वेगळ्या ऊर्जेनं, एक वेगळा जोश घेऊन आणि मोठ्या आत्मविश्वासानं तुम्हाला सुद्धा टक्कर द्यावी लागेल ती महेशस्मृती शेलकर संघाला. दोनही चांगले संघ आहेत. सागर पारधीनं खूप चांगली बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा त्याच्या बॅटमधून धावा आल्या आणि कन्सिस्टंट आहे, परंतु आता मात्र गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. मिलिंद वाघमारे येतोय. ज्याच्या फलंदाजीच्या जोरावर मात्र सांगोर्ली संघ पहिल्या मॅच मध्ये जिंकला होता. मिलिंद गोलंदाजीसाठी दाखल झालाय. इथे चांगली सुरुवात झाल्यानंतर महेशस्मृती शेलकर संघ शेवट कसा करतो या मॅचचा हे आता पाहणं औत्सुक्याचं आहे. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल काय करायचा होता, हा फटका कशा पद्धतीने खेळायचा होता सौरभ कडूला हे मात्र काही कळलं नाहीये, परंतु या फटक्यावर दुसरी धाव मात्र येणार. खेळू की नको खेळू, मोठा फटका मारायचा की प्लेसमेंट करायची, या द्विधा मनस्थितीमध्ये होता. बॅटची एज लागली आणि त्यानंतर मात्र बॅकवर्ड पॉइंटला गेलेला बॉल 2 धावा मात्र देऊन जातोय. खातं उघडलंय. हे एक आणखी टॅलेंट आहे सौरभ कडू. पाहायला गेलं तर शेलकर संघाकडून एक टॅलेंटेड खेळाडू आहे. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल, कारण अगोदरच आपल्या सिनियर खेळाडूंना खूप सुंदर सुरुवात करून दिले. खूप चांगला फटका. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक येतोय. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी झालाय, परंतु दुसरी धाव मात्र रोखू शकणार नाहीयेत. पुन्हा एकदा दुहेरी धावा. दुहेरी धावा काढून सुद्धा शेलकर संघ विजयाच्या समीप जाऊ शकतो. त्यासाठी मात्र या दोनही फलंदाजांचं खेळपट्टीवर उभं राहणं सुद्धा गरजेचं आहे. या दुसऱ्या मॅच मध्ये पाहायला गेलं तर सचिन घरत, एक मोस्ट सिनियर खेळाडू या संघाचे ऍड झाले, जे पहिल्या मॅच मध्ये नव्हते. त्याचं फार मोठं योगदान आहे. या स्पर्धेसाठी सुद्धा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आपण पाहतोय. मॅन ऑफ द सिरीजच्या भूमिकेमध्ये स्पोर्ट्स सायकल त्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आले. आणि नेहमी उलवे नोड मधली कुठलीही स्पर्धा म्हटली की सचिन शेटघरत यांचं योगदान ठरलेलंच असतं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळणारा हा बॉल पंचांकडे पाहतात. हे बऱ्याच वेळा चित्र पाहायला मिळतं ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये. डॉट बॉल गेल्यानंतर पंचांकडे पाहायचं, परंतु बॉल अगदी योग्य रीतीनं मात्र लीगल डिलिव्हरी फिनिश केली ती मिलिंद वाघमारेनं. कडे स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. फुटवर्कचा अभाव मात्र जाणवला. बदलालित्य नाहीये. तुमच्यापर्यंत बॉल येणार नाहीये, तुम्हाला बॉल पर्यंत जावं लागेल. बॉलवर असलेली तुमची नजर, तुमचं फुटवर्क फार महत्वाचं आहे मित्रांनो क्रिकेटमध्ये. आणि तेच कुठेतरी सौरभ कडूचं हे तंत्र मात्र मागच्या 2 चेंडूवर दिसलंच नाही. 2 सलग निर्धाव चेंडूची सांगता. हा बॉल सोडून दिलाय. ऑफस्टम्पच्या बाहेरून जाणारा बॉल, अंपायरचा निर्णय येतोय. एक वाईट बॉल, एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल. धावसंख्येमध्ये 1 ची नोंद जाऊन पोहोचल्या स्कोरकार्ड आतापर्यंत 29 या आकड्यावर. 29 रन्स ऑन बोर्ड, 29 धावा. मिलिंद वाघमारेचा षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. झेल त्या ठिकाणी घेतला असता तर आणखीन एक फलंदाज बाद झाला असता, परंतु इथे दैव बलवतर आपण म्हणूया, झेल मात्र सुटलाय. जीवनदान दिलं गेलं. चांगला प्रयत्न होता सौरभ कडूचा, कारण लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतोय. डावकुऱ्याच्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट जो अँगल क्रिएट केला जातो त्या अँगलच्या विरोधामध्ये मात्र रिव्हर्स स्वीपचं हत्यार जरूर उपसलं होतं. थोडंसं उशिरानं आलेलं शाणपण होतं, परंतु तिथून मात्र मागे असलेले क्षेत्ररक्षक गली असेल किंवा शॉर्ट थर्डमॅन असेल त्यांना भेदणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. कमालीचं टायमिंग तुम्हाला जुळवावं लागतं जेव्हा तुम्ही स्विच करताय, त्यानंतर रिव्हर्स खेळताय अशा वेळेला. परंतु इथे मात्र बाल बचावलाय तो सौरभ कडू. धावसंख्या 1 ने पुढे चालले. 30 धावा धावफलकावर. जवळजवळ निम्मा अंतर पार केलंय. 27 धावा अजूनही करायच्या आहेत. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आदित्य भगतकडे आता मात्र सगळ्यांची नजर.
टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय बॉल. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. चांगल्या सुरुवातीनंतर चांगला शेवट करणं तेवढंच गरजेचं असतं. वेल बिगन इज हाफ डन. इंग्लिश मध्ये प्रोब आहे. अर्ध काम जरूर केलं होतं ते अर्थातच कुशल भगतनं, परंतु अर्ध्यावर हा डाव सोडून जमणार नाहीये. हा डाव पूर्णत्वास तुम्हाला न्यावा लागेल आणि त्यासाठी मात्र संघर्ष अटळ आहे. कारण सांगुर्ली संघ हार मानणाऱ्यांपैकी नाहीये. शेवटपर्यंत लढणारा हा संघ आहे. लढवय्या संघ म्हणून या संघाला ओळखलं जातं. त्यामुळे शेलगर संघ सुरुवात जरी चांगली झाली असेल तरी शेवट फार महत्वाचा आहे. या मॅच मध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय. कमबॅक केलंय सांगुर्ली टीमने या मॅच मध्ये. मिलिंद वाघमारेने दिला फक्त 6 धावा आणि 30 धावा धावफलकावर. अजूनही येणारे 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. 12 बॉल 27 रन असं समीकरण मात्र पाहायला मिळतंय. काय घडणार या मॅच मध्ये याची उत्सुकता मात्र सगळ्यांनाच लागले. गोलंदाजी मार्कवर 3रं षटक घेऊन अमर माटे. अमर येतोय. चांगली गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये केली होती एका षटकामध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र ऑन साइडला मिड विकेट कडे जो बॉल येतोय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. एकच धाव. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. इथून थोडासा स्कोअर मंदावलाय. धावफलक मात्र रिस्ट्रिक्ट करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो गावदेवी सांगोली संघ. 11 चेंडू आणि 26 धावा असं समीकरण या मॅच मध्ये असणार आहे. 1-2 मोठे फटके आले कधीही या मॅच मध्ये शेलगर संघ कमबॅक करू शकतो. आदित्य भगत मध्ये ती ताकद आहे. इथे मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग पंचांच्या वरून खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकच धाव येईल. सिंगल रन मात्र हळूहळू डाव पुढे नेत असताना वेगळं मनामध्ये काहीतरी ठरवलंय या दोनही खेळाडूंनी. सौरभ कडू मध्ये सुद्धा क्षमता आहे. आदित्य भगतची क्षमता आपण मागच्या मॅच मध्ये सुद्धा पाहिलंय. ही क्षमता आता मात्र सिद्ध करावी लागणार आहे तरच या मॅच मध्ये मात्र शेलगर संघ विजयाच्या समीप जाऊ शकतो. परंतु गोलंदाजी आतापर्यंत चांगली झाले. अमर यावेळेस मात्र बॉल सरळ जाऊन शरीरावर आदळला. कोणताही अपडेट नाहीये त्यामुळे निर्धाव चेंडूची समाप्ती या निमित्तानं पाहायला मिळते. अमरचा हा बॉल खोलात टाकला होता. निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र टेन्शन वाढवलंय ते सौरभ कडून. शेलगर संघाच्या चाहत्यांचं तोंड कडू केलंय. कारण आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडू निर्धाव खेळलाय आणि अशा मॅच मध्ये 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 4 चेंडू निर्धाव खेळणं हे संघाला मात्र पराभवाच्या छायेमध्ये टाकण्यासारखं आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ऑन साइडला टायमिंग व्यवस्थित नव्हतं. मिड विकेटला मात्र क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव येईल. आदित्य भगतला सगळी कमान आता मात्र सांभाळावी लागणार आहे. हा एक असा खेळाडू आहे काहीही चमत्कार कधीही करू शकतो. एवढं सामर्थ्य मात्र याच्या मनगटामध्ये आहे. हे सामर्थ्य आता मात्र बाहेर काढावं लागेल. संघ संकटामध्ये अडकलाय. कुशल भगत सुद्धा विचार करत असेल आता मात्र 4 षटकार मारल्यानंतर फुल टॉस बॉलवर मी आउट तरी कसा झालो आणि त्याचमुळे आता मात्र हे संकट ओढवून घेतलंय ते महेश स्मृती शेलगर संघाना. चांगली गोलंदाजी होती. अमर माटे पुन्हा एकदा. लोअर फुल टॉस बॉल. इथे मात्र मित्र म्हणेल मिस केलाय. बॉलला सुद्धा व्यवस्थित पाहिलं असतं तर कदाचित एखादा चांगला चौकार सुद्धा पाहायला मिळाला असता परंतु कम्प्लिटली बीट केलाय. 2 खेळाडू आता मात्र नाराज करतात शेलगर संघाला. या ओव्हर मध्ये अमर माटेने दिल्या फक्त आणि फक्त 3 धावा शेलगरकरांनो आणि सामना मात्र पूर्णपणे पुन्हा एकदा यू टर्न केलाय. पहिल्या 4 षटकार आले म्हणून काय झालं. अजूनही चेंडू आमच्या हातामध्ये आहेत आणि ते चांगलं करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि तोच प्रामाणिक प्रयत्न आता मात्र केलाय तो गावदेवी सांगुर्ली संघानं या मॅच वर पुन्हा एकदा हुकूमत गाजवले. शेवटचं षटक असेल. 6 चेंडू 6 चेंडू 6 चेंडू आणि 24 धावा. आता कुशल भगतचे ते 4 षटकार या ओव्हर मध्ये कोण मारणार. सामना सोपा एवढा केला होता आणि एवढा पराक्रम करून कुशल भगतनं सुद्धा त्याच्या मेहनतीवर पाणी फिरण्याचं काम मात्र केलं. आदित्य भगत सौरभ कडू फक्त 9 धावा जमवल्या शेवटच्या 2 षटकांमध्ये आणि त्याचमुळे संघ अडचणीमध्ये सापडलाय. 2 ओव्हर्स मध्ये 9 धावा. चुकलं कुठे तर इथेच चुकलं. ज्या ठिकाणी सिंगल डबल्स घ्यायला हव्या होत्या त्या बिलकुल आल्या नाहीत आणि त्याचमुळे मात्र मागच्या 2 षटकं जर पाहिली तर तब्बल 6 चेंडू निर्धाव खेळलाय तो शेलगर संघ. म्हणजे मागच्या 2 षटकांमधील 1 षटक निर्धाव गेलंय आणि निर्धाव षटक तुम्ही जर 4 ओव्हरच्या मॅच मध्ये खेळत असाल तर
संघ मात्र अडचणीमध्ये जाणार नाही तर काय होणार. शेवटचं षटक आणि जिंकण्यासाठी हव्यात तब्बल 24 धाबा ज्या पहिल्या षटकामध्ये केल्या शेलगर संघानं, परंतु या शेवटच्या षटकामध्ये येणार का? कारण मागच्या 2 ओव्हर्समध्ये फक्त 9 धाबा आल्यात. पप्या भाई मेहनत घेतात क्रीजवर, चांगली मेहनत घेतली त्यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी. 6 चेंडू आणि 24 धाबा. तर आदित्य भगतला कुशल भगत आठवावा लागेल. सौरभ कडून आज थोडं निराश केलंय मित्र म्हणेन. चांगला खेळाडू आहे आणि या चांगल्या स्टार्ट नंतर सांगुर्ली संघ 4 चेंडू नंतर असा विचार करत असेल की आता गेली आमच्या हातामधून मॅच, परंतु ज्या हिमतीनं ज्या विश्वासानं मात्र हा लढलाय संघ आणि हा लढवया संघ आहे. अगोदरच म्हटलं होतं आणि तोच लढाऊ बाणा घेऊन मागच्या 2 षटकामध्ये कमाल केले. आणि क्रिकेट असा खेळ आहे, कधीही काहीही घडू शकते, याचा काही नेम नाहीये आणि तसंच घडलंय. 24 धावा आल्यानंतर पहिल्या 4 बॉलवर, त्यानंतर पुढच्या 14 चेंडूंमध्ये 9 धावा जमवल्या त्या शेलगर संघानं आणि इथेच संकटामध्ये सापडलाय. अजूनही आस आहे, जो आदित्य भगत मैदानामध्ये उभा आहे तो काहीही करू शकतो आणि त्याच्याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागले. परंतु या सगळ्यांचं लक्ष जरूर लागलंय, परंतु या सगळ्यांच्या मनामध्ये जी मागणी असेल ती त्याची पूर्तता मात्र आदित्य भगत करणार का? केतनजी पाटील अरिवलीहून ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित झाले, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. हार्दिक हार्दिक असं स्वागत. आज संपूर्ण दिवसभरामध्ये ज्या जर्सीज आम्हाला दिल्यात, आयान मोबाईल शॉप प्रोप्रायटर प्रतीकजी हुदार नांदगाव, ज्यांचा आम्ही मनापासून आभार मानतोय. आभार मानूया आपण मॅन ऑफ द सिरीज ज्या स्पोर्ट्स सायकल आपण पाहतो, हिमांशु एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, रायगड क्रिकेट समालोचक असंचे फाउंडर मेंबर प्रवींद्रजी भोईर कोळवाडी, ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केले. त्याचप्रमाणे गबाड ग्रामपंचायतीचे उपसरपंच साहेब सचिन शेठ घरत, यांच्या माध्यमातून ही स्पोर्ट्स सायकल आपण पाहतोय, त्यांचा आपण मनापासून आभार मानूया. आभार मानूया आपण ॲडव्होकेट मनोजजी भुजबळ, जे पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत. त्यानंतर पनवेल पंचायत समितीचे सदस्य भूपेंद्रजी पाटील आकोर्ली, यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहाय्य तसेच टँकरची व्यवस्था आम्हाला करण्यात आली. मंगेश शेठ असतील आमचे ओमसाईराम 2820, त्यांचं फार मोठं सहकार्य. निलेशजी कांबळे विचुंबे, ज्यांचं फार मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी. त्याचप्रमाणे मंगेशजी वाकडीकर असतील, रायगड प्रीमियर लीग ज्यांच्या माध्यमातून संपन्न झाली होती. त्याचप्रमाणे रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राकेशभाई गायकवाड, ज्यांचं फार मोठं सहकार्य आहे. तसेच वहाळ ग्रामपंचायतीच्या सरपंच साहिबा सौभाग्यवती पूजा समीर पाटील, ज्यांचं फार मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय. संतोषजी मात्रे असतील, आमचे विजयजी मात्रे असतील बामण डोंगरीचे, त्यांचं फार मोठं सहकार्य. सगळ्यांचं मनापासून आभार मानूया आणि जाऊया मैदानाकडे. 6 बॉल आणि 24 धावा. सौरभ यावेळेस मात्र कव्हर्स मध्ये खेळतोय, गॅप मध्ये बॉल आहे, बॉल सीमा पार होईल. 4 रन. चौकार आता मात्र थोडासा
मरगळ जी आली होती शेलगर संघाच्या फलंदाजांवर, ही मरगळ आता मात्र झटकून पुढे नव्यानं आत्मविश्वासानं सामोरा जाणार का? एक वेगळी ऊर्जा मात्र या चौकाराच्या मदतीने जरूर आली असेल. 5 चेंडू आणि 20 धाबांची गरज आहे. सागर पारधीचं आपण हे षटक पाहतोय. 2 मोठे फटके या सामन्यामध्ये रंग भरू शकतात. अकुटप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय. बॅटची एज आणि तदनंतर मात्र घेतलेला झेल. सागर पारधीला मात्र ही सफलता मिळाली. सौरभ कडून नाराज केलं. आज सपशेल पाहायला गेलं तर स्ट्रॉंग पोझिशन मध्ये होता महेश स्मृती शेलगर संघ, परंतु आज मात्र त्याचा दिवस नव्हता असंच आपल्याला म्हणावं लागेल. आणि या संघ आता मात्र पूर्णपणे अडकलाय. आदित्य भगत नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे, परंतु तो स्ट्राईक एंडला कधी जाईल, त्याच्या बॅट मधून कधी षटकार येतील, हा सुद्धा प्रेक्षकांना आमच्या पडलेला प्रश्न असेल. 20 धाबांची गरज आहे आणि आदित्य भगत तिसऱ्या चेंडूवर सुद्धा नॉन स्ट्राईक एंडला आहे. त्यामुळं या सामन्याचा निकाल आता मात्र काय लागणार हे जवळजवळ चित्र स्पष्ट होत असताना सिद्धिविनायक वहाळ संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय आपण या. साहिल भगत लेफ्ट हँडेड बॅट्समन, यावेळेस मात्र स्ट्राईक एंडला. आल्या पहिल्याच बॉलवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. इथून मात्र मिसफिल्ड, चुकीचं क्षेत्ररक्षण, फटका मात्र बसलाय. बॉल सीमा पार, रन्स मिळतील 4. साहिल भगतच्या बॅट मधून मात्र पहिल्याच बॉलवर हा खणखणीत असा चौकार. 4 धावेनं आता मात्र अंतर थोडस कमी होत आहे. येणारे 3 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 16 धावा, 2 षटकार 1 चौकार, प्रत्येक चेंडू मारावा लागेल. जेव्हा मारायची गरज होती तेव्हा मात्र कम्प्लिटली निराश केले 2 फलंदाजांनी. आणि आता मात्र साहिल भगत चमत्कार करणार का या मॅच मध्ये? सुपर स्ट्रोक, अजूनही मॅच संपलेली नाहीये. जणू काही हा फटका हेच दाखवून देतोय. वाडी श्लोंगन सीमारेषा पार, लेफ्ट हँडेड बॅट्समन साहिल भगतच्या बॅट मधून हा उत्तुंग असा षटकार. 2 चेंडू आणि आता मात्र गरज आहे 10 धावांची. सामन्यामध्ये रंग भरले जातात. साहिल आधीच आला असता तर असा आता मात्र प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल. जर तर हे नेहमी होत असतं क्रिकेटमध्ये, परंतु थोडासा सागर पारधी सुद्धा गोंधळलाय. ज्या पद्धतीनं सागर पारधीनं मात्र प्रत्येक गोलंदाजावर हल्ला चढवला, आता मात्र त्याच खेळाडूवर, त्याच्याच गोलंदाजीवर मात्र हल्ला चढवला जातोय. तो लेफ्ट हँडेड बॅट्समन साहिल भगत करवी. 2 चेंडू 10 धावा. या बॉलवर मोठा फटका येणं अनिवार्य आहे. सागर पारधीचा हा चेंडू. टेन्शन टेन्शन आणि टेन्शन, हे टेन्शन नेहमीच पाहायला मिळतंय, कारण अतिशय महत्वाचा चेंडू, या सामन्याचा निर्णय सांगणारा हा निर्णायक चेंडू असेल. 2 चेंडू आणि 10 धावा. या बॉलवर एखादा चौकार, एखादा षटकार पाहायला मिळणार का? अकुटप्प्याचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न इथे मात्र कम्प्लिटली मिस झालाय. चांगला चेंडू होता. जर व्यवस्थित पूल झाला असता तर कदाचित गॅप मध्ये असता तर 4 धावा तरी मिळाल्या असत्या, परंतु हा सामना आता मात्र बलाढ्य स्थितीमध्ये गावदेवी सांगोली संघ होत्याच नव्हतं झालं आणि नव्हत्याच होतं झालं, असाच काहीसा सामना. 1 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण मात्र या मॅच मध्ये. अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु कुशल भगतची विक्रमी वादळी इनिंग मात्र या सामन्यामध्ये विजय मिळवून दिला शकली नाही, याची खंत मात्र सगळ्याच प्लेइंग 11ला असेल. परंतु नाउमेद होऊ नका शेलगर संघ, येणारा काळ तुमचा. खूप चांगला खेळ आज या राजीव गांधी मैदानावर मात्र शेलगर संघाने दाखवला. नक्कीच मी मनापासून सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा देऊया पुढच्या स्पर्धांसाठी. परंतु काय खेळ झालाय गावदेवी सांगुर्ली संघ, आणि क्रिकेट अनिश्चितताओं का खेळ आहे और यहाँ पे सारे प्रेडिक्शन फेल आहे असं म्हणतात ते उगच नाही म्हणत. आणि आज मात्र या अनिश्चितताओंच्या भोवऱ्यामध्ये मात्र शेलगर संघ अडकला. चांगल्या सुरुवातीनंतर सुद्धा अगोदर मी म्हणालो होतो तुम्ही शेवट काय करताय यावर मॅचचं मात्र भवितव्य असतं. आणि हा निर्णय मात्र